नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10वीचे जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी योजना आहे आणि त्यांना त्या योजनेमध्ये फ्रीमध्ये टॅबलेट भेटू शकतो। तर योजना काय आहे, यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं आणि अर्ज कसा भरायचा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर जे विद्यार्थी 10वी नंतर 11वी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे। त्यांच्यासाठी महाज्योती मार्फत एक योजना राबवली जाते, ज्यामध्ये त्यांना मोफत मोबाईल टॅब भेटत असतो आणि त्यामध्ये 6 GB पर डे इंटरनेट कनेक्शन तसेच मोफत क्लासेस मिळत असतात। तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे आणि यासाठी कुठली डॉक्युमेंट लागणार आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की योजना काय आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता, महाज्योती महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत हे एक नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जेई नीट MST CET बॅच 2026च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेई नीट MST CET बॅच 2026 करिता प्रवेश पूर्ण प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे। त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल। तर योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे पहा। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावे। विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावे। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावे। सन 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरता पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबत पत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। विद्यार्थ्याची निवड ही त्यांच्या 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। इयत्ता 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवण्यात येईल। तर अर्ज करण्याकरिता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर आधार कार्ड लागणार आहे, त्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला आधार कार्डच्या लागणार आहेत। त्याच्यानंतर रहिवासी दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट तहसीलचं लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागणार आहे, 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतले असल्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, दिव्यांग असाल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे, अनाथ असाल त्याबद्दलचा दाखला तुम्हाला लागणार आहे। आणि हे आरक्षण तुम्ही इथं पाहू शकता की कशा प्रकारे आरक्षण देण्यात येत आहे। तर अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कसा करावा, महाज्योतीच्या mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर जेई नीट MST CET बॅच 2026 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा। अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे। अर्ज करण्याचे अंतिम दिनांक 10/7/2024 आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन करायचा आहे, त्याची अंतिम दिनांक 10/7/2024 आहे। यामध्ये तुम्हाला ही सगळी कागदपत्रे विद्यार्थ्याने स्वछायांकित म्हणजे स्वतःची स्वाक्षरी करून अपलोड करायची आहेत। तर चला मग पाहूयात अर्ज कुठे करायचा आहे आणि कसा करायचा आहे। तर अर्ज करण्यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट केले जातात। आता इथं सर्वप्रथम तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। त्यानंतर त्याच्यावर एक OTP येईल, OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे। सर्वप्रथम पर्सनल डिटेल्स, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। इथं तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो ज्याची साईज 200 KB पेक्षा कमी असली पाहिजे, त्याच्यानंतर विद्यार्थ्याची सही, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड दोन्ही साईडनं, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे 200 KB पेक्षा कमी साईज असलेलं, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, SSCची मार्कशीट, 11वीचं बोनाफाईड ज्यामध्ये तुम्ही 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, 11वी ॲडमिशन रिसिप्ट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत। इथं सर्वप्रथम तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये काय करायचं आहे, ॲप्लिकंट फुल नेम लिहायचं आहे, त्याचं विद्यार्थ्याचं पहिलं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव लिहायचं आहे। ॲप्लिकंट्स फादर किंवा गार्डियन नेम, इथं वडिलांचं नाव, वडिलांचं म्हणजे आजोबाचं नाव आणि सरनेम लिहायचं आहे। इथून जेंडर निवडा, त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी काही असेल ती इथून तुम्हाला निवडून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का असताल तर यस करा, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे। इथं ऑर्फन मी नाही करतो। त्यानंतर
पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणजे तुम्ही अपंग आहात का, असताल तर यस करा. त्यानंतर कशामध्ये आहात, इथून त्याचं तुम्हाला कशामध्ये अपंग आहात, अंध आहात, कर्णबधीर आहात, अस्थिभंग आहात, यापैकी तुम्हाला निवडावं लागेल. इथं आपण अपंग नाहीत म्हणून इथं नो करणार आहे. त्याच्यानंतर तुमची सोशल कॅटेगरी सिलेक्ट करा. तुमची कॅटेगरी कुठली आहे, ओबीसी आहे, व्हीजे आहे, एनटीबी आहे, एनटीसी आहे, एनटीडी आहे, काही एसबीसी आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आपण एसबीसी सिलेक्ट करू. यामध्ये तुम्हाला पाहू शकता एसबीसी मध्ये वेगवेगळ्या जाती तुम्हाला दिसतील. यामध्ये तुमची कुठली जात आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सोशली बॅकवर्ड क्लास याच्यामध्ये तुमची कुठली कास्ट येते ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इन्कम ग्रुप नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर हे तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा आधार नंबर इथं टाकून घ्या तुम्ही. त्यानंतर इथं नॅशनॅलिटी निवडून घ्या, इंडियन. त्यानंतर डोमिसाईल इथून निवडून घ्या, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील रहिवासी आहात हे तुम्हाला इथून निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल टाईप म्हणजे तुम्ही शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता. ग्रामीण राहत असताल तर रुरल करा आणि शहरी भागात राहत असताल तर अर्बन करा. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस इथून तुम्हाला सध्या राहत असलेला पत्ता तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. सध्या तुम्ही कुठल्या पत्त्यावर राहतात, तो जिल्हा, तो तालुका, त्याच्यानंतर विलेजचं नाव, हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड, पिनकोड इथं टाकून घ्या. आणि परमनंट ॲड्रेस जर वरील प्रमाणे असेल तर याला टिक मार्क करून सेम ॲज करा. त्यानंतर तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर द्या आणि इथं ईमेल आयडी टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या 10वी बोर्डाची माहिती लिहायची आहे. इथं 10वी बोर्डाची आणि तुमच्या शाळेची डिटेल्स इथं तुम्हाला भरायची आहे. इथं तुमच्या शाळेचं नाव लिहा. त्याच्यानंतर शाळा कुठं होती त्या गावाचं नाव लिहा, त्या शहराचं नाव लिहा. त्याच्यानंतर बोर्ड लिहा आपलं. त्यानंतर पासिंग इयर इथून 2024 असणार आहे आणि तुमचं पर्सेंटेज ऑफ मार्क तुम्हाला 10वीला किती मार्क्स पडले आहेत ते मार्क मेमो पाहून तुम्ही इथं टाकून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, त्याच्यानंतर आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, एसएससी मार्कशीट, 11वीचं बोनाफाईड, 11वीचे ॲडमिशन रिसिप्ट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्व अपलोड करायचं आहे आणि तुमचा फॉर्म फायनली सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला याचा त्यानंतर तुमची जी निवड आहे ती 10वी परीक्षेत जी काही तुमची टक्केवारी असेल त्यानुसार तुमची निवड करण्यात येईल. त्याचा तुम्हाला ईमेल किंवा SMS केला जाईल आणि त्यानंतर पुढील प्रोसिजरसाठी तुम्हाला पुढील माहिती दिली जाईल. अशा प्रकारे तुम्ही मोफत टॅबसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करत असताना काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.